शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। सोमवारच्या दिवशी वसंत पंचमी आणि श्री लक्ष्मी पंचमी आलेली आहे। तर सोमवारी 23 तारखेला या देवीची आराधना केली जाते। चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये ही पंचमी आलेली आहे। तर वसंत पंचमी, मार्ग शुक्ल पंचमी आणि श्री लक्ष्मी पंचमी, चैत्र शुक्ल पंचमी हे दोन्ही हिंदू धर्मात महत्त्वाचा सण आहे, जे ज्ञानाची देवता सरस्वती आणि धनाची देवता लक्ष्मी माता यांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे। वसंत पंचमीला सरस्वती पूजन करून ज्ञानाची उपासना केली जाते। तर श्री लक्ष्मी पंचमीला आर्थिक समृद्धी, भरभराटी, वैभव, धनसंपदा वाढवण्यासाठी लक्ष्मी मातेचे पूजन केले जात असते। तर बघा, आता वसंत पंचमी, सरस्वतीचे पूजन, मार्ग महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी, महत्त्वाचा हा वसंत ऋतूचा प्रारंभ मानला जातो। या दिवशी विद्येची देवता सरस्वतीचे पूजन केले जाते। रूपांतर ह्या दिवशी पिवळे कपडे परिधान केले जातात आणि सरस्वतीला पिवळे फुलं, पिवळे मिठाई अर्पण केली जाते आणि मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे, जो वरच्या साईडला दिलेला आहे, तो आपल्या मुलाच्या जिभेवर काढला जातो। हे काढल्याने आपले मुलं तीक्ष्ण, पारदर्शक आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन एकाग्रित होतं, त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्यांना अभ्यासामध्ये खूप चांगल्या प्रकारे यश मिळत असतं। म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर मधामध्ये तुम्ही तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी किंवा आपल्या दर्भाची काडी असते, ती दर्भाची काडी मधामध्ये बुडून आपल्या मुलाच्या जिभेवर देवासमोर बसून त्यांच्या जिभेवर हा एक मंत्र लिहायचा आहे। या मंत्र लिहून बघा, नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवतो। मुलं खूप हुशार होतात, अभ्यासाचं मन लागतं, चिडचिडपणा करत नाही, रागराग करत नाही आणि कोणत्याही क्षेत्रात त्यांना यश मिळायला लागतं। कारण की सरस्वती मातेचा बीज मंत्र जर आपल्या मुलांच्या जिभेवर उतरवला तर त्यांच्या आयुष्याचं कल्याणच होत असतं। त्यामुळे प्रत्येक आईने वसंत पंचमी आली की हा उपाय करायला बिलकुल विसरायचा नाही। तर ही चैत्र महिन्यामध्ये येणारी वसंत पंचमी आहे आणि नवरात्रसुद्धा चालू आहे, ते देवीची आराधनासुद्धा आपल्याला करायची आहे। तर आता जी वसंत पंचमी आहे आणि श्री लक्ष्मी पंचमीसुद्धा आहे, तर लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्याला आराधना करायची आहे। तर ती आराधना कशा पद्धतीने करावी याबद्दल मी त्याची कृती करून दाखवलेली आहे की आपल्याला कशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे आणि देवीला प्रसन्न करून घ्यायची आहे। तर आता मी तुम्हाला अभिषेक दाखवते। चला, तुम्हाला आता अभिषेक कसा करावा ते दाखवते। तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला एक चौरंग, त्याखाली एक रांगोळी काढायची आहे, एक गंगाळ घेतलेली आहे आणि नंतर हळदीचं पाणी आहे, कुंकवाचं आहे आणि मध आहे, स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मी पंचमीसुद्धा साजरी करायची आहे। कारण की लक्ष्मी पंचमी चैत्र शुक्ल पक्षामध्ये आलेली आहे। तर ह्या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला देवीची आराधना करायची आहे, कारण की ती धनसंपदा वाढवणारी, घरामध्ये सुख समृद्धी आणणारी लक्ष्मी माता असते। तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढावी, धनसंपदा यावी आणि ती लक्ष्मी म्हणजे विष्णू भगवानांची अतिशय प्रिय लक्ष्मी आहे। त्यामुळे तिची जर आपण आराधना केली तर आपल्या घरामध्ये विष्णू भगवानसुद्धा येतात। तर आपल्याला लक्ष्मी मातेवर अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकतात। नाही तुम्हाला याच्यातलं काहीच येत तर तुम्ही यूट्यूबवर लावून द्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या दिवशी सकाळी अभिषेक करायचा आहे। तर तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकतात, कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकतात किंवा 99 मंत्राचं पठण करू शकतात। जे तुम्हाला येत असेल ते आपल्याला पठण करायचं आहे किंवा ओम महालक्ष्मी नमः, किंवा बघा आता चैत्र महिना आहे, नवरात्र चालू आहे, तर आपली कुलदेवी म्हणजे कुलस्वामिनीची आराधना आपल्याला करायची आहे। आता तुमची तुळजाभवानी असेल किंवा माहूरची देवी असेल तर तिची आराधना करायची आहे, तिचा मंत्र जाप करायचा आहे आणि आपल्या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी अशा पद्धतीने तिचा अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करताना बघा, आपण ज्या वेळेस अभिषेक करतो तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धन, धान्य, वैभव वाढतं आणि आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होत असते। बघा, ह्या दिवशी ज्या वेळेस आपण अभिषेक झाल्यानंतर अभिषेक करायचा आणि अभिषेक झाल्यानंतर देवीला संध्याकाळी किंवा संध्याकाळच्याच टायमाला 7-7:30 वाजता खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तो प्रसाद आपल्या सगळ्या घरातल्या लोकांनी खायचा आहे। त्यानंतर आपल्याला देवीसमोर गूळ, साखर, थोडी गूळ, साखर आणि नंतर हे धान्य असं ठेवायचं आहे। म्हणजे तुम्ही तांदूळ वगैरे ठेवू शकतात, ते तुम्ही घरात वापरू सुद्धा शकतात। तर असं ठेवून देवीला ते अर्पण करायचं आहे। तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा ह्या गोष्टी वापरू शकतात। तर हे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये भरभराटी होते।
बघा, हे लक्ष्मी मातेची जेवढी आपण आराधना करणार तेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते, पैशाची आवक वाढते, पैसा स्थिर राहतो, म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते आणि घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. तर मी अशा पद्धतीने वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने अभिषेक करायचा असतो. तर अभिषेक करताना बघा, असं म्हटलं गेलेलं आहे की अभिषेक जर आपण वसंत पंचमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी केल्याने जी सौभाग्यवती स्त्री असते ती अखंड सौभाग्यवती राहते, तिच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते, तिचे मुलं बाळ सुखी राहतात, तिचा परिवार सुखी राहतो आणि त्या घरामध्ये लोकांची प्रगती होते, धनधान्याला बरकत येते, जे धन असतं ते धान्य असतं त्याला बरकत येते, त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि मनातल्या ज्या कामना असतात ते संपूर्ण पूर्ण होत असतात. म्हणून प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी, आणि बघा ह्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान देऊ शकतात, तुम्ही कशाचं पण दान देऊ शकतात, तुम्हाला जे वाटेल ते दान देऊ शकतात, किंवा गाय तुमच्या दारापुढे येत असेल तर गाईला सुद्धा तुम्ही अन्न खाऊ घालू शकतात, एखादा काहीतरी म्हणजे तुम्ही चना डाळ किंवा गूळ खाऊ घालू शकतात, चपाती खाऊ घालू शकतात. तर गाईला सुद्धा दान केल्याने तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होते, तुमच्या मनातल्या कामना पूर्ण होतात. कारण की गाय ही विष्णू भगवानांची प्रिय आहे, तर त्यामुळे लक्ष्मी मातेला सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे. तर आपल्याला गायीची सुद्धा त्या दिवशी आराधना करायची आहे आणि गायीला सुद्धा अन्नदान करायचं आहे, किंवा एखादा गरजू व्यक्ती असेल त्याला तुम्ही काही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल. अन्नदानाला आणि याला खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी. तर बघा, अशा पद्धतीने आपण संपूर्ण पूजा करायची. पूजा झाल्यानंतर जे सुवागन म्हणजे जी सौभाग्यवती स्त्री आहे तिने अलंकार देवीला अर्पण करायचे आहे. आता अलंकार म्हटले तर चैत्र महिना चालू आहे, नवरात्र आहे, तर तुम्ही गजरा अर्पण करू शकतात, किंवा रोज तुम्ही कुमकुम आचमन करू शकतात, किंवा बांगड्या अर्पण करू शकतात, नाही तर फुलं वगैरे जी पिवळ्या कलरची फुलं आहे, लाल कलरची फुलं आहे ते देवी मातेला अर्पण करू शकतात, कमळाचं फूल देवीला अर्पण करू शकता, कमलगठ्ठ्याची माळ देवीवर ठेवून ज्याच्याने आर्थिक परिस्थिती सुधारते, घरात सुख समृद्धी नांदते, कर्जबाजारीपणा कमी होतो, तर हे सुद्धा तुम्ही करू शकतात. नवरात्रीमध्ये तुम्हाला 99 मंत्राचा पाठ करायचा आहे 108 वेळेस, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः तुमची जी देवी असेल त्या देवीची आराधना करायची आहे, हे केलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला देवीची आराधना करायची आहे आणि गजरा वगैरे असेल ते अर्पण करायचं आहे, बांगड्या अर्पण करायच्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्या मनातल्या कामना पूर्ण होतात, लक्ष्मी प्रसन्न होते आणि चैत्र महिना चालू असल्याने आपण जेवढी देवीची आराधना करता येईल, तुम्हाला कुंजिका स्तोत्र पठण करता येत असेल तर कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे, किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. अशा पद्धतीने देवीची आराधना करा, घरात सुख समृद्धी नांदेल आणि तुमचं घर धनधान्याने भरेल, अखंड सौभाग्यवती तुम्ही राहणार. तर नक्कीच ह्या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जेवढं जमेल तेवढं आपल्याला देवीची आराधना करायची आहे. जसं नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्राला जेवढं महत्त्व आहे तेवढं चैत्र नवरात्राला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. तर आपल्याला आपल्या कुलदेवीची, आपल्या कुलस्वामिनीची खूप आराधना करायची आहे. ज्या घरामध्ये कुलस्वामिनीची म्हणजे आपल्या कुलाची देवीची आराधना केली जाते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं नक्की करा. 1 माळ करा, 11 माळी करा, कुमकुम आचमन करा, किंवा दुर्गा सप्तशती पठण करा, किंवा कुंजिका स्तोत्र पठण करा. जे तुम्हाला शक्य असेल ते आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.